महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी मेळावा पार पडला। कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी मेळाव्याचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली मेळावा। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर येथे पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते। या मेळाव्यात भाजप आमदार किसन कथोरे हे देखील उपस्थिती लावली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी कसं काम करायला हवं या सूचना मेळाव्यात देण्यात आल्या होत्या। पासूनच राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येत त्या ठिकाणी उत्साह आहे। आजही आपण पाहिलं तर 4:30-5 वाजल्यापासून हॉल भरलेला होता। अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मी भाषणात सांगितल्याप्रमाणे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी एकदा शब्द दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सगळेच कार्यकर्ते जोमाने कामाला लागणार। आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही। एकदा आमच्या नेत्यांनी अजितदादांनी आम्हाला शब्द दिला की आपल्याला महायुतीचं पूर्ण मनापासून काम करायचं आहे, ते सांगितल्यानंतर कार्यकर्ते आपसुकच त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा हा महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी होईल। वाटते नाही, महायुतीची ताकद ऑलरेडी आहे, वाढायची गरज नाही, ऑलरेडी आहे, ती दिवसेंदिवस वाढेल। तुम्हाला आता ती न्याययात्रा निघाली होती, ती बघितली तुम्ही, राष्ट्रीय नेत्यांची। ती जशी न्याययात्रा पुढे येत होती तशी लोक पक्ष सोडून जात होते। आमची ही जी निवडणुकीची यात्रा निघालेली आहे, जशी निवडणूक जवळ येते तशी या यात्रामध्ये लोक जोडली जात आहेत। म्हणून ताकद महायुतीची आहे। निश्चितपणाने त्याचा फायदा ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये होणार। मी मगाशी जसं सांगितलं की मागच्या वेळेला आमच्याकडे सोबत मनसे नव्हती, राष्ट्रवादी नव्हती। आता राष्ट्रवादी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आमच्यासोबत आहे। राजसाहेबांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे। मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। बाकी आम्ही मित्रपक्ष सगळे होतोच, त्याच्यामध्ये हे वाढल्यामुळे महायुतीची ताकद प्रचंड वाढलेली आहे। सर, शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांची नाराजी काल त्यांनी व्यक्त केली होती की आम्हाला प्रभागात जाऊन सर्वे करायला मिळत नाही आहे, भाजपचे कुठेतरी पदाधिकारी आम्हाला रोखत आहेत, अशा प्रकारे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। कशी नाराजी दूर करणार आहात? नाराजीच नाही दूर करण्याचा प्रश्न काय येतो? माझ्यासमोर तर नाराजी आली नाही, तुम्ही साक्षीदार आहात। ह्या शहरामध्ये सगळ्यात आधी शिवसेनेने वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात त्यांच्या नगरसेवकांना एकत्र बोलवून चर्चा घडवली। त्यानंतर दुसऱ्यांदा वामन म्हात्रे यांनीच पुढाकार घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, भाजप, ह्या सगळ्या सहकाऱ्यांना नगरसेवकांना घेऊन दुसरी बैठक लावली। तिसरी बैठक महिला आघाडी आणि युवा सेना यांची त्यांनी लावली। चौथा मेळावा ही सगळ्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन लावला होता। परंतु सन्माननीय देवेंद्रजी 9 मार्चला आमदार साहेबांच्याकडे येत होते, ते त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन 9 मार्चला तो मेळावा झाला। सगळ्याच पक्षाच्या आपल्या सहकार्याने, म्हणजे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, RPI असेल, BJP असेल, रासप असेल, मनसे असेल, या सगळ्या सहकार्याने पुढाकार घेऊन या शहरामध्ये महायुतीच्या उमेदवाराचं काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे नाराजी अशी काही नाही। सर, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत सुरेश म्हात्रे, 2 लाख मतांनी निवडून येणार असा विश्वास व्यक्त करतात। ते बोलले का असे निवडून येणार? मी तर असं बोलतो, ते बोलतात की कपिल पाटील 2 लाख मतांनी पडणार आहे। मी तर असं बोललो, मला 2-4 वेळेला असं बोलतो। आता मुद्दा असा आहे की आपल्या सगळ्यांना चित्र दिसतंय, मला सांगण्याची आवश्यकता नाही। ह्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातच नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झंझावात आहे आणि या महायुतीच्या झंझावातासमोर कोणी टिकणार नाही। 2 लाख मतांनी निवडून येणार सांगणाऱ्यांनी कॅल्क्युलेशन दिलं पाहिजे। मी जसं आता भाषणात सांगितलं की ह्या बदलापूर शहरामध्ये आपणच बघा काय आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।